ठाणे आणि पुण्यात दोन्ही ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत युती होणार अशी चर्चा आहे। संजय राऊतांच्या राज ठाकरे आणि शरद पवारांसोबतच्या भेटीगाठी वाढल्यात। पाहूया। ठाणे आणि पुणे महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची युती होणार अशी चर्चा आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतल्यास ताकद वाढेल अशी ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची भूमिका आहे। संजय राऊत यांनीही परवा शरद पवार यांची भेट घेतली आहे। ठाण्यात एकाच बॅनरवर शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि राहुल गांधी यांचे फोटो लागलेत। महापालिका निवडणुका तोंडावर असताना लागलेल्या या बॅनरमुळे चर्चांना उधाण आलंय। दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये बोलणी सुरू झाली आहे। गेल्या 10 दिवसात राज ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये 3 बैठका झाल्या आहेत। मुंबई महापालिका निवडणुकांची घोषणा होताच युतीची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब, वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांच्यावर जागा वाटपाची बोलणी करण्याची जबाबदारी आहे। ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे, केदार दिघे आणि स्थानिक नेत्यांवर, तर पुण्यात वसंत मोरे, आदित्य शिरोडकर आणि स्थानिक नेते जागा वाटपाची बोलणी करण्याची शक्यता आहे। बघा, राज ठाकरे यांच्यात संवाद आहे, माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात संवाद आहे। अनेकदा त्या आमच्या कार्यक्रमाला घरच्या येतात, आम्ही जातो। त्यात असं नवीन काय सांगण्यासारखं नाहीये। राजकीय बैठक महाविकास आघाडीची पूर्णपणे बिघाडी तर या महाराष्ट्राच्या जनतेने महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केली आहे आणि त्यामुळे तिघेही एकत्र येऊन सुद्धा 50चा आकडा हे गाठू शकले नाहीत। अशा प्रकारची अवस्था त्यांची झालेली आहे। त्यामुळे कोणाला इन करायचं आणि कोणाला आउट करायचं हा त्यांचा प्रश्न आहे। पण कुणीही इन झालं आणि कुणीही आउट झालं, मुंबईकरांनी त्यांचा स्वतःचा महायुतीचा महापौर त्यांचं स्वप्न साकार करण्याकरता मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा निर्णय हा ऑलरेडी घेतला।